नमस्कार. टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. आज 19 फेब्रुवारी हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज आपण कडक असे सुंदर भाषण पाहणार आहोत. हे भाषण सर्व स्तरावर उपयुक्त पडते. या भाषणातील विचार ऐकून सर्वांनी हे विचार आचरणात आणावे. तसेच हे भाषण अत्यंत काळजीपूर्वक ऐकावे. आवाज थोडासा खराब झालेला आहे, त्यामुळे क्षमा असावी. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमावळ्यांनो, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. अशा शब्दात ज्यांचे वर्णन केले जाते असे प्रौढ प्रताप पुरंदर क्षेत्रीय कुलावंतास सिंहासनाधीश्वर महाराज योगी राज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आपण सर्वजण येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत. सर्वात आधी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज अशा एका महापुरुषाची जयंती आहे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, ज्यांच्या नावाच्या केवळ उच्चारानेच अंगावर शहारे येतात आणि रक्तामध्ये शौर्याचे पाणी नाही तर सरसरते रक्त धावू लागते. अशा रयतेच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. हे हिंदू नृपती हे रयतेचे राजे, हे हिंदू नृपती हे रयतेचे राजे. हे महाराष्ट्राचे भाग्य शिवछत्रपती राजे, हे महाराष्ट्राचे भाग्य शिवछत्रपती राजे. शिवाजी महाराज हे केवळ नाव नसून एक विचार आहे. 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजे आणि जिजाऊंच्या पोटी या महापुरुषाचा जन्म झाला. महाराज केवळ एक राज्याचे राजे नव्हते, तर ते 18 पगड जातींना एकत्र बांधणारे लोकराजा होते. ज्या काळात स्त्रियांची अब्रू धोक्यात होती आणि शेतकऱ्यांच्या नशिबी केवळ गुलामगिरी होती, त्या काळात एका 18 वर्षाच्या कोवळ्या तरुणाने रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. हे स्वराज्य केवळ जमिनीचा तुकडा मिळवण्यासाठी नव्हतं, तर ते स्त्री सन्मानासाठी आणि शेतकऱ्यांच्या सुखासाठी होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा घराण्याचे संस्थापक आणि मराठा किंवा महाराष्ट्रातील लोकांचे एक योद्धा होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनही ओळखले जाते. त्यांची चिकाटी, शौर्य आणि वर्चस्व हे त्यांच्या नंतर येणाऱ्या सर्वांसाठी एक उदाहरण होते. त्यांच्या धाडसाला मर्यादा नव्हती. तो एक योद्धा होता ज्याने लोकांच्या कल्याणासाठी अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि आपल्या शौर्याने शत्रूंना धूळ चावण्यास भाग पाडले. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई जिजाबाईंनी त्यांना लहानपणापासूनच धर्म, नैतिकता, शौर्य आणि स्वाभिमानाची मूल्ये दिली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी स्वतंत्र स्वराज्याचा पाया घातला आणि आपल्या अद्वितीय नेतृत्वाने तो प्रत्यक्षात आणला. ते केवळ एक शूर योद्धा नव्हते, तर एक दूरदर्शी शासक, संघटक आणि समाजसुधारक देखील होते. जिजाऊंच्या संस्कारांनी आणि शिवरायांच्या पराक्रमाने या मातीत स्वराज्य उभे राहिले. महाराज केवळ एक राजा नव्हते, तर ते रयतेचे वाली होते. महाराज केवळ एक राजा नव्हते, तर ते रयतेचे वाली होते. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी आणि आई जिजाबाई होते. आई जिजाबाई स्वभावाने धार्मिक असूनही तिच्या गुणांनी, स्वभावाने आणि वागण्यात एक धाडसी महिला होत्या. त्यांनी बाळ शिवाला रामायण, महाभारत आणि इतर भारतीय नायकांच्या गौरवशाली कथा सांगून आणि शिक्षण देऊन वाढवले. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्यांनी दाखवून दिले की ध्येय मोठे असेल तर वयाचं बंधन नसतं.
लहानपणी शिवाजी महाराज त्यांच्या वयाच्या मुलांना गोळा करायचे, त्यांचे नेते बनवायचे आणि युद्ध खेळायचे आणि किल्ले जिंकायचे. दादा कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सर्व प्रकारच्या समकालीन युद्धतंत्रामध्येही प्रवीणता मिळाली. धर्म, संस्कृती आणि राजकारणाचे योग्य शिक्षण देखील दिले गेले. त्या काळात महान संत रामदेव यांच्या संपर्कात आल्यामुळे शिवाजी पूर्णपणे देशभक्त, कर्तव्यदक्ष आणि कष्टाळू जाणता राजा झाले. तरुणपणी त्यांचा खेळ खऱ्या अर्थाने कृतीत बदलला आणि त्यांनी शत्रूंवर हल्ला करायला आणि त्यांचे किल्ले जिंकायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी पुरंदर आणि तोरणा यासारख्या किल्ल्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करताच त्यांचे नाव आणि त्यांचे पराक्रम संपूर्ण दक्षिणेत प्रसिद्ध झाली. ही बातमी आगीसारखी पसरली. त्यांचे नाव ऐकताच सर्व जुलमी यवन राज्यकर्ते आणि त्यांचे सहाय्यक घाबरून आजूबाजूला पाहू लागले. त्या काळी देशावर परकीय सत्तांचे आक्रमण होते, पण शिवाजी महाराजांनी स्वबळावर रयतेचे राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण केले. महाराजांनी अगदी लहान वयात मावळ्यांच्या मदतीने तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. अफजलखानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची फजिती आणि आग्र्याहून सुटका यांसारख्या अनेक प्रसंगातून त्यांनी आपल्या पराक्रमांची आणि गनिमी काव्याची चुणूक दाखवून दिली. शिवाजी महाराज उत्तम प्रशासक होते. त्यांनी शेतकऱ्यांची काळजी घेतली, स्त्रियांचा सन्मान राखला आणि सर्वांना समान न्याय दिला. त्यांची राजमुद्रा प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. हे सांगते की हे स्वराज्य लोकांसाठी आहे. महाराजांच्या राजमुद्रेवर लिहिले होते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभून दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 14 मे 1640 रोजी सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. त्यांच्या मुलाचे नाव संभाजी होते. संभाजी हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि उत्तराधिकारी होते, ज्यांनी 1680 ते 1689 पर्यंत राज्य केले. संभाजीमध्ये त्यांच्या वडिलांचा कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाचा अभाव होता. संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव येसूबाई होते. त्याचा मुलगा आणि उत्तराधिकारी राजाराम होता. आज आपण महाराजांना फक्त फोटोंमध्ये आणि मूर्तींमध्ये शोधतो, पण खरं सांगू का, महाराज आपल्या विचारात असायला हवेत. ज्या दिवशी आपण परस्त्रीला मातेसमान मानू आणि संकटात सापडलेल्यांना मदत करू, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण एक शिवभक्त ठरू. शेवटी इतकंच म्हणेन, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वाच्या नभावर, मातीच्या कणावर आणि विश्वाच्या नभावर ज्यांचे नाव कोरले गेले आहे, ज्यांचे नाव कोरले गेले आहे, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस, राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस, आणि दारात तुळस, आणि दारात तुळस. राजे तुम्ही होतात म्हणून भरून राहिले सुवासिनींचे कपाळ, राजे तुम्ही होतात म्हणून भरून राहिले सुवासिनींचे कपाळ, आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ, आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ. आज गरज आहे ती फक्त महाराजांचा फोटो घरात लावण्याची नाही, तर त्यांचे विचार आचरणात आणण्याची. दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर अखेरचा श्वास घेतला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.